काश्मीरातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर देशभरातून विविध प्रतिक्रिया आल्या। धर्म विचारून केलेल्या या भ्याड हल्ल्यावर विविध क्षेत्रातून संताप देखील व्यक्त केला जात आहे। दरम्यान या हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगमने केलेलं वक्तव्य हे त्याच्या अगदीच चांगलंच अंगलट आलेलं आहे आणि त्याच्या विरोधात FIR देखील दाखल करण्यात आलेला आहे। माहितीनुसार सोनू निगमने ग्रामातील एका घटनेचा संबंध थेट पहलगाम हल्ल्याशी जोडल्यामुळे वादंग निर्माण झाल्याचं समजत आहे। नेमकं तो काय म्हणाला, हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी नारायण शिंदे आणि आपण बघत आहात व्हिडिओ बोल। त्याच झालं असं की बेंगळुरू येथे एका झालेल्या कार्यक्रमामध्ये सोनू निगम आपली गाणी गात होता, तेव्हा एका चाहता त्याकडे आला आणि त्याला कन्नड मध्ये गाणं गाण्यासाठी सांगत होता, टाकण्याचा प्रयत्न देखील करत होता। समोरील चाहता धमकी देत असल्यामुळे सोनू निगमने त्याची मागणी नाकारली आणि नंतर सोनू निगम म्हणाला की पहलगाम मध्ये जे घडलं त्याला हेच कारण आहे, म्हणून जे त्यांनी केलं तेच करत आहे। तुझ्या समोर कोण उभा आहे? सोनूचे हे विधान कन्नड समुदायाला अपमानास्पद वाटलं आणि त्यानंतर कन्नड गायकाच्या मागणीचा संबंध पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याशी जोडल्याने कन्नड समुदाय अगदी नाराज झाला आहे। याच पार्श्वभूमीवर कर्नाटक संरक्षण वेदिकेच्या बेंगळुरू जिल्हा युनिटने पोलिसांकडे तक्रार केल्याची समजत आहे। भारतीय न्याय संहिता कलम 352(1) आणि 352 आणि 353 अंतर्गत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे। सार्वजनिक स्थळी अपमान आणि शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केल्याने गायकाविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे। या तक्रारीत संघटनेने असे नमूद केले आहे की गायक सोनू निगमच्या विधानामुळे कन्नड समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, भाषिक गटामध्ये शत्रुत्व निर्माण झाले आहे आणि या प्रदेशात हिंसाचार भडकण्याची दाट शक्यता देखील आहे। तसेच त्याचे हे विधान असंवेदनशील नव्हे तर धोकादायक देखील आहे। एका सांस्कृतिक मागणीला दहशतवादी संघटनेशी जोडून त्याने कन्नड समुदायाला असहिष्णू म्हणून चित्रित केले आहे, ज्यामुळे भाषिक द्वेष वाढून जातीय सलोखा धोक्यात आलाय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सोनू निगमने केलेल्या या वक्तव्याबद्दल कन्नड समुदाय खरंच नाराज झालाय का? नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।